हॅलो एव्हरीवन, मी निखिल शेळके. सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. बघा, आपण मागच्या वेळेस एक व्हिडिओ बनवलेला होता किंवा मागच्या व्हिडिओपासून आपण एक सिरीज चालू केलेली आहे. ती म्हणजे जेवढ्या काही संयुक्त पूर्वपरीक्षा झालेल्या आहे आजपर्यंत MPSC मार्फत, संयुक्त गट ब व गट क च्या, त्या पूर्वपरीक्षेमधले जे काही गणित बुद्धिमत्तेचं विश्लेषण आहे त्याच्या संबंधित व्हिडिओ बनवायला आपण सुरुवात केलेली आहे. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सर्वांना विचारलं होतं की अजून हा व्हिडिओ कंटिन्यू करायची, ही सिरीज कंटिन्यू करायची की नाही, परंतु सर्वांचा रिप्लाय असा होता की सर चालेल, ही सिरीज आपण कंटिन्यू करूया जेणेकरून आम्हाला हेल्प होईल. तर त्याच अनुषंगाने आज आपण दुसरा व्हिडिओ इथे बनवत आहोत. बघा, आज आपण बनवत आहोत, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की 2023चं कंबाईन BC प्रीलियम एक्झाम, कारण मागच्या वर्षीपासून म्हणजे 2023 पासून कंबाईन B आणि कंबाईन C ची प्रीलियम एकत्र व्हायला लागली होती, परंतु 2022च्या पूर्वी किंवा 2022 पर्यंत B आणि C या प्रीलियम्स वेगवेगळ्या होत्या. म्हणून आज आपण जो काही पेपर बघणार आहोत, बघा इथे तुम्हाला टायटल दिसत असेल, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2022. आज आपण 2022चं विश्लेषण बघणार आहोत. परीक्षा दिनांक 8 ऑक्टोबर 2022. कशाची आहे ती? गट ब. ओके, ही गट ब संयुक्त पूर्वपरीक्षा 2022 ही व्हिडिओ झाली का त्यानंतर आपण मग 2022चीच गट क ची संयुक्त पूर्वपरीक्षा जी होईल झालेली आहे त्याच्यामधलं सुद्धा गणिताचं विश्लेषण बघणार आहोत. बघा, आता 2022 पर्यंत जे काही गणित आणि बुद्धिमत्तेचे जे प्रश्न होते ते फक्त 15 होते. 2023 पासून ते 20 करण्यात आलेले आहे. म्हणून आज आपण जे काही विश्लेषण बघणार आहोत ते फक्त 15च प्रश्नांचं असेल. ते प्रश्न 86 पासून सुरुवात होणार आहे. सो आपण आता सुरुवात करूया. बघूया आता 86 पासून ते क्वेश्चन्स आहेत. बघा, लक्ष द्या. आता 85 प्रश्नापर्यंत फक्त GS आहे. 85 प्रश्नापर्यंत फक्त GS आहे आणि 86व्या प्रश्नापासून बघा इथे काय आहे. हां, बघा इथे आहे 86व्या प्रश्नापासून मात्र तुमचं गणित आणि बुद्धिमत्ता सुरुवात होणार आहे. त्याच्यामधले साधारणतः 8 ते 9 गणितं किंवा 8 ते 9 प्रश्न जे आहेत ते अंकगणितावर किंवा गणित या चॅप्टरवर असतील आणि उरलेले काही 5-6 प्रश्न असतील ते बुद्धिमत्ता या चॅप्टरवर असतील. बघूया, आपण सुरुवात करूया. पहिला प्रश्न काय आहे? दिलेल्या विधानाशी निगडित कोणते गृहीतक बरोबर आहे? आपल्याला बरोबर विधान निवडायचं आहे. अशा पद्धतीचा प्रश्न जो आहे तो राज्यसेवेवर आधारित प्रश्न असतो किंवा राज्यसेवेला हा प्रश्न अशा प्रकारे विचारला जातो, परंतु इथे कंबाईनमध्ये सुद्धा विचारला आहे. इथे विधान आहे, इथे गृहीतक आहे. बघा, विधान काय आहे? सिगारेट ओढणं हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते, कारण सर्वांना माहीत असेल सिगारेटचं जे पाकिट असतं त्याच्यामध्ये ही माहिती छापलेली असते की सिगारेट ओढणे ही आरोग्यासाठी हानिकारक आहे. तर त्यांनी इथे विचारलं की त्याचं कारण काय असेल, की का त्यांनी तशी जाहिरात छापलेली असते. तर बघा, आपल्याला इथे गृहीतक दिलेले आहे. काय आहे पहिलं गृहीतक? सिगारेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात. ऑब्वियस आहे, लोक वाचतात म्हणून ते लिहितात. तुम्ही बघतात म्हणून आपण व्हिडिओ बनवतो, बरोबर? म्हणून काय आहे, लोक वाचतात, माहिती लोक वाचतात म्हणून त्याच्यावर लिहिलेलं असतं की सिगारेट ओढणं हानिकारक आहे, की जेणेकरून लोक त्याचा वापर काय करतील? कमी करतील. आणि दुसरं काय आहे, म्हणजे पहिलं विधान हे 100% बरोबरच आहे. दुसरं काय आहे? बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. पहिल्या विधानावर दुसरं विधान डिपेंड आहे, बरोबर? पहिलं विधान जर वाचलं तर त्यानंतर लोक त्याचा काय करतील? गांभीर्याने विचार करतील. आता सर्व लोक नाही करणार, म्हणून त्यांनी काय सांगितलं की बरेच लोक करू शकतात गांभीर्याने विचार, की जेणेकरून त्यांचं व्यसनाचं जे काही प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल आणि त्यांचा हा जो काही सिगारेटचा वापर आहे तो कमी होऊन जाईल. म्हणून जे दोन्ही विधान आहे ते एकमेकांवर डिपेंड आहे आणि ते विधान आपल्याला पहिल्या विधानाशी संबंधित कारण माहिती किंवा जे काही गृहीतक आहे ते आपल्याला संबंधित विधानाशी दाखवतात. मग आता मला सांगा की पहिलं आणि दुसरं विधान हे तर सत्य आहे, म्हणून इथे बघा तिसरा ऑप्शन आहे, गृहीतक 1 आणि 2 काय असेल? बरोबर असेल. समजलं? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये फक्त एक तुम्हाला विधानाशी संबंधित गृहीतक व्यवस्थित आपल्याला सांगता येतात का, विचार करता येतात का, याचा प्रश्न आहे तो. बघा, आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 87 नंबरचा. विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण म्हणजे टक्केवारी वर्तुळखंडात दर्शविलेले आहे. डायरेक्ट प्रश्न वाचा. प्रवाशांची एकूण संख्या 8500 आहे. गाडी S, M, L यांची मिळून सरासरी, इथे तुम्हाला सरासरी काढायची आहे. सरासरी म्हणजे काय? एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. बघूया, आता त्यांनी काय सांगितलं, एकूण प्रवाशांची संख्या किती आहे? 8500 आहे आणि हे गाड्यांचे क्रमांक आहे S, M आणि L.
या तिघांची मिळून सरासरी किती. आपण पहिल्यांदा काय करू, यस गाडीमध्ये किती प्रवासी आहेत हे पहिल्यांदा काढून घेऊ. बघा आता एकूण प्रवासी आहे 8,500 आणि यस गाडीमध्ये इथे तुम्हाला दिसत आहे 24% आहे. 8,500 पैकी 24% जे आहेत ते कोणत्या गाडीमध्ये बसलेले आहेत, यस गाडीमध्ये बसलेले आहेत. म्हणून आपण बघूया की यस गाडीमध्ये एकूण किती प्रवासी आहेत. म्हणून 8,500चे आपण 24% करूया. बघा हे शून्य जातील, हे शून्य जातील आणि आपण 85 बघा इथे यांची जी काही बेरीज आहे ती किती आली आहे 2040. म्हणजे यस या गाडीमध्ये किती प्रवासी बसलेले आहेत 2040 प्रवासी आहेत. आता बघूया यम, सेम पद्धत करा. 8,500 यममध्ये किती दिसतात आपल्याला 20%, 20 100 हे जातील, हे झाले 1700 बरोबर. 85 गुणिले 2 170. आणि आता बघूया यल गाडीमध्ये 8,500 गुणिले यल गाडीमध्ये आपल्याला किती दिसतात ते 15%. बघा 15 5 इथे 75, 120 आणि 5 7 127. बघा आता हे काय यस गाडीमध्ये 2040 आहे, यम गाडीमध्ये 1700 आहेत आणि यल गाडीमध्ये 1275 आहे. यांची काय करायची आपल्याला सरासरी काढायची. म्हणजे एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या 3 आहे म्हणजे यांची बेरीज भागिले 3. बघूया यांची बेरीज करूया आधी. इथे 5 येतील, त्यानंतर बघा 7 आणि 4 इथे 11 येतील, 2 आणि 1 3, 7 आणि 3 इथे 10 येतील, 1 2 3, 3 आणि 2 5. बेरीज किती आली 5015 ही बेरीज आली. आता या बेरजेला आपल्याला काय करायचं आहे, सरासरीच्या फॉर्म्युलानुसार 3ने भागाकार करायचा आहे. आता बघा 3ने भागाकार देत असताना 3 1 3, 3 1 3 उरले 2, 3 6 18 बरोबर, उरले 2, 3 7 21, परत एकदा 3 1 3, 2 उरले, 3 6 18. असं तो काय आहे 1671.6 हे आपला आन्सर आला आहे. आता बघूया इथे, आता इथे तर तुम्हाला सगळे आन्सर हे पूर्ण अंकात दिलेले आहेत. मग याच्या जवळची संख्या कोणती 1671.6 म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली किती झाले 1672. हे तुमचं फायनल आन्सर. काही काही वेळेस जी काही उत्तर असतं ते पूर्ण पद्धतीने न देता अशा पद्धतीने देतात. नेक्स्ट बघा, आता इथे जी काय आहे सिटिंग अरेंजमेंटचं हे गणित आहे. आंब्याचे झाड पेरू व लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. आता इथे आपण लिहू आंबा काय आहे पेरू आणि लिंबूच्या झाडाच्या मध्ये आहे, म्हणजे इथे पेरू असेल आणि इथे लिंबू असेल. आंब्याचे झाड पेरू आणि लिंबाच्या मध्ये आहे. पपईचे झाड लिंबूच्या झाडाच्या जवळ आहे. लिंबूच्या झाडाच्या जवळ काय करा पपईचं झाड आहे, पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. कोण पपईचं झाड हे आंब्याच्या किंवा पेरूच्या झाडाजवळ नाही बरोबर. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. आता पपईची उजवी बाजू म्हणजे आपलीच उजवी बाजू, तिथे कोण दिसतं आहे आपल्याला नारळ. पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही, म्हणजे पेरूच्या डावीकडे कोणतेच झाड नाही बरोबर. अशा पद्धतीचे अरेंजमेंट केले. आता बघूया विधान. लिंबूचे झाड पपई व आंब्याच्या मध्ये आहे. लिंबूचे झाड पपई व आंब्याच्या मध्ये आहे बरोबर. पपईचे झाड नारळ व लिंबूच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ व लिंबूच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ आहे. पपईचे झाड नारळाच्या झाडाच्या जवळ काय आहे विधान, तिघी विधानं काय आहे इथे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4. बघा हे गणित बघूया आधी. इथे वर सोडवूया. एका क्लबमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात, 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही. काय कबड्डी अथवा क्रिकेट म्हणजे दोन्ही खेळ खेळत नाही. अशा वेळेस काय करायचं बघा, 2 सर्कल मांडा तुम्ही. इथे एक, हा जो सर्कल मी मांडत आहे हा आहे क्रिकेटचा आणि हा असेल कबड्डीचा. आता यांच्यामध्ये
गणितामध्ये कॉमन संख्या कोणती दिलेली आहे ती बघायची की जी दोन्ही खेळांमध्ये ती संख्या वापरलेली आहे। बघा इथे आहे 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळतात, म्हणजे 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट दोन्ही खेळ खेळतात, म्हणून आपण इथे 12 लिहूया, इथे 12 लिहिले। आता इथे आपण काय लिहित आहे की खेळ खेळणारे व्यक्ती आपण इथे लिहितो आहे आणि आपल्याला खेळत नसलेले व्यक्तींचं टक्केवारीचं प्रमाण विचारलं आहे, एवढं नेहमी लक्षात ठेवायचं। 12 खेळाडू इथे लिहिले। आता बघा परत एकदा पहिल्या विधानाकडे या। 36 खेळाडू काय करतात, कबड्डी खेळतात, पण 36 पैकी इथे 12 गेले, म्हणून उरले किती, 24। काय करायची, एकूण ही जी संख्या आहे याच्यातून ही जी दोन्हीमधली जी संख्या आहे ती वजा करा। 36 मधून 12 गेले, इथे 24 उरतात, म्हणजे कबड्डीमधले 24 खेळाडू। 48 खेळाडू क्रिकेट खेळतात, पण इथे तर 12 गेले, मग किती उरले, 36। आता मी तुम्हाला सांगतो असं का बरं लिहिलं, 24 खेळाडू जे आहेत ते फक्त कबड्डी खेळतात, त्यांचा क्रिकेटशी काहीच संबंध नाही। 36 खेळाडू जे आहेत ते फक्त क्रिकेट खेळतात, त्यांचा कबड्डीशी काहीच संबंध नाही, आणि 12 खेळाडू दोन्ही खेळ खेळतात। लक्षात आलं, कारण इथले जे 36 खेळाडू कबड्डी खेळतात हे काही खेळाडू क्रिकेट पण खेळतात, म्हणून आपण ते वजा केले। आता इथे काय लिहितोय आपण, सर्व जेवढे काही खेळ खेळतात तेवढेच व्यक्ती। आता यांची आपण बेरीज करूया, बघा यांची बेरीज किती येते, 6 आणि 2 8, 8 आणि 4 इथे 12 होतात, वर येतो 1, 3 आणि 1 4, 5 आणि 2 7। आता हे काय खेळतात, एकूण खेळाडू किती दिले होते आपल्याला, 80। 80 पैकी बघा 80 पैकी किती जण खेळत आहेत, 72 जण, मग किती खेळत नाही, 8 खेळत नाही। आता एक साधं लॉजिक आहे, आपल्याला तेच विचारलं आहे, खेळत नाही, परंतु ते टक्केवारीमध्ये विचारलं आहे, बरोबर, म्हणून आपल्याला 8 खेळत नाही हे बरोबर आहे, पण किती टक्के खेळत नाही। आता मला सांगा 80 पैकी जर 8 खेळत नाही म्हणजे 100 पैकी किती खेळत नाही, 80 पैकी जर 8 खेळत नाही मग 100 पैकी किती खेळत नाही, 10%, बरोबर, म्हणजे 80 पैकी समजा 8 असेल तर 100 पैकी किती, 10, म्हणजे किती खेळाडू खेळत नाही, 10, कारण 8 10 80, तर किती 10 आहे 100, 10 10 100, किती टक्के खेळाडू खेळत नाही, 10%। सोपं होतं गणित। आता बघूया हे गणित, लक्ष द्या। आता ABCDEF हे परत एकदा सिटिंग अरेंजमेंटचं गणित आहे। बी हा F आणि Dच्या मध्ये उभा आहे, काय, बी हा F आणि Dच्या मध्ये उभा आहे। मग आता इथे आपण बी लिहिला, हा F आणि Dच्या मध्ये उभा आहे, आपल्याला माहित नाही D इकडे पण असू शकतो इकडे पण असू शकतो, परंतु सध्या पहिल्यांदा आपण बघूया। E हा A आणि Cच्या मध्ये उभा आहे, A हा F किंवा Dच्या लगेच पुढे नाही, म्हणजे A हा F किंवा Dच्या पुढे नाही, म्हणजे Fच्या पुढे तर A येणारच नाही, परंतु Dच्या पुढे सुद्धा A नाही आहे, Dच्या पुढे सुद्धा A नाही आहे असं त्यांनी सांगितलं आहे। मग आपण A मागे तर लिहू शकतो, Fच्या मागे, मग आता A शी संबंधित विधान आहे का अजून कुठे काही, बघा E हा A आणि Cच्या मध्ये उभा आहे, A आणि Cच्या मध्ये E आहे, E हा A आणि Cच्या मध्ये उभा आहे, व्यवस्थित बघा हे गणित, A आणि Cच्या मध्ये उभा आहे। आता काय आहे इथे इथपर्यंत आलं, C हा Dच्या लगेच पुढे नाही, Dच्या लगेच पुढे C नाही, बरोबर, इथपर्यंत आपण C लिहिला। आता झाली का सगळी अरेंजमेंट, ABCDEF झाली सर्व। आता त्यांनी काय विचारलं, F हा कोणाच्या जोडीच्या मध्ये उभा आहे, म्हणजे कोणत्या दोन लोकांमध्ये F उभा आहे, बघा F हा कुठे दिसतोय आपल्याला, B आणि A मध्ये दिसतोय। आता लक्षात घ्या इथे आहे ऑप्शनमध्ये B आणि A हा ऑप्शन आहे, बरोबर। आता बघा परत एकदा, आता ही अरेंजमेंट पहिली झाली आपली, आता मी दुसरी अरेंजमेंट बघ, परत एकदा पहिल्या विधानात येऊ। B हा F आणि Dच्या मध्ये उभा आहे, F आणि Dच्या मध्ये B उभा आहे, E हा A आणि Cच्या मध्ये उभा आहे, A हा F किंवा Dच्या लगेच पुढे नाही, म्हणजे A हा F किंवा Dच्या लगेच पुढे नाही, म्हणजे याचा अर्थ काही ठिकाणी असा पण होतो की D आणि Fच्या शेजारी A नाही, D आणि Fच्या शेजारी कोण नाहीये, A नाही, असा सुद्धा अर्थ होतो, किंवा अशा सुद्धा पद्धतीचं मुलं गणित तिथे सोडवतील। म्हणजे मुलांचा अर्थ काय आहे, F आणि Dच्या बाजूला A नाही, मग F आणि Dच्या बाजूला जर A नाही आणि E हा A आणि Cच्या मध्ये उभा आहे, मग अशा पद्धतीचे A आणि Cच्या मध्ये उभा आहे E, आणि आतापर्यंत ती अरेंजमेंट झाली। आता त्यांनी काय विचारलं, F हा कोणाच्या जोडीच्या मध्ये उभा आहे, F हा इथे परत एकदा C आणि B दिसतोय, आणि इथे तो पण ऑप्शन आहे बघा, C आणि B, आणि याच्यामुळे ह्या प्रश्नामध्ये अशा दोन पद्धतीचं, म्हणजे तसं बघायला गेलं तर हेच अरेंजमेंट हे बरोबर आहे आणि उत्तर हेच बरोबर आहे, परंतु आयोगाने मात्र हा प्रश्न काय केलेला आहे, रद्द केलेला आहे।
पण तो का रद्द केला ते आपण बघितलं आहे. 2 प्रकारचे इथं आन्सर येतात. तसं 2 प्रकारचे येतच नाही, इथपर्यंतच येतं, कारण पुढे नाहीचा अर्थ तो मागे असू शकतो, परंतु ठीक आहे, आयोगाने तो प्रश्न रद्द केलेला आहे. आता बघा, ठीक आहे. जर नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुमच्याकडे क्वेश्चन पेपर येत असते, पहिल्यांदा क्वेश्चन पेपर येते, त्यावेळेस ते ज्यावेळेस सांगता की 5 मिनटं आधी आपल्याला ज्यावेळेस क्वेश्चन पेपर भेटते किंवा 3 मिनटं आधी क्वेश्चन पेपर भेटते, त्यावेळेस ते सांगता की टाईम झाल्याशिवाय किंवा बेल वाजल्याशिवाय सील ओपन करू नका. तर त्यावेळेस काय करायचं, क्वेश्चन पेपरच्या बॅक साईडला इथे जागा असते की कच्च्या कामासाठी जागा, वर एक प्रश्न दिलेला असतो आणि त्याच्या खाली एक जागा असते कच्च्या कामासाठी. तिथे जोपर्यंत तो टाईम होत नाही तोपर्यंत ABCD लिहून घ्यायचे. हे सांगून देतो तुम्हाला, ABCD काय करायची, लिहून घ्यायची, कारण त्याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न येणार म्हणजे येणार. तर आता आपण इथे ABCD लिहून घेऊया, कारण हा ABCDवर आधारित प्रश्न आहे. बघा, ABCDIJKLMNOPQRSTU. बघा, इथपर्यंत ABCD लिहिली. आता त्यांनी काय सांगितलं, जर इंग्रजी अक्षरे A ते M मधील अक्षरे अनुक्रमे 1 ते 13 पर्यंतची संख्या दर्शवतील. म्हणजे A ते M पर्यंत संख्या काय आहे, 1 ते 13, ती मांडून घ्या तुम्ही. 1 2 3 4 5 9 10 11 12 13. M पर्यंत 13 आले. N 0 दर्शवतो. N काय दर्शवतो, 0, म्हणजे यांची इथं 0 लिहा. O ते Z मधील अक्षरे अनुक्रमे -1 ते -12 पर्यंत असतील. म्हणजे O ते Z पर्यंत अक्षराचे जे अंक आहेत ते काय आहे, -1 पासून -12 पर्यंत. म्हणजे इथं -1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे सर्व मायनसमध्ये आहे, हरकत नाही. तर त्यांनी काय विचारलं की सक्सेस दर्शवणाऱ्या पूर्णांकाची बेरीज किती. म्हणजे सक्सेसच्या ठिकाणी जे जे अंक येतील त्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे. आता बघा, सक्सेस म्हणजे यस किती आहे, -5, बेरीज करायची आहे. यू काय इथे दर्शवतो आपल्याला, -7 प्लस डबल C आहे, म्हणजे हा C दोनदा आहे, मग C दोनदा त्यांची बेरीजच करायची. म्हणजे C 3 आणि 3 किती झाले, 6, आपण तिथे डायरेक्ट 6 लिहू. ई काय आहे, 5, 6 आणि 5 किती झाले, 11, इथे डायरेक्ट 11 लिहू, कारण बेरीजच करायची आहे म्हणून आपण एक्स्ट्रा लिहिण्यापेक्षा. आता ई लिहिला 11, परत एकदा डबल S आहे, म्हणजे कुठे आहे, -5 प्लस -5. आणि हीच पदावली तुम्हाला आता इथे सोडवायची आहे. यांची बेरीज किती येणार आहे हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा या चिन्हांचा जो काही आहे, प्लस मायनस +11 मायनस इथपर्यंत लिहिलं आपण. आता पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. -5, 11मधून आपण जर 7 वजा केले तर किती येतात, 4, आणि 11चं साईन प्लस होतं, मायनस प्लस होतात, म्हणजे इथं मायनसचं साईन 10. ओके, आता यांची आपण बेरीज करूया. 4 आणि 5 बरोबर, 4 आणि 5 किती होतात, 9. परंतु आता इथं काय वजाचं साईन आहे, म्हणजे -5 + 4, 5तून 4 गेले 1 आणि हे 10 बरोबर. आता मायनस प्लस 11 आणि मायनसचं साईन, काय आलं उत्तर, -11. ओके, फक्त त्यांनी जशा पद्धतीने ABCD लिहायला लावली तशी आपण लिहिली आणि बेरीज केली, एवढंच होतं त्यामध्ये. यामध्ये बघा, एका शाळेच्या 9वीच्या विद्यार्थ्यांच्या ABCD या 4 तुकड्या आहेत. खालील दिलेल्या तक्त्यात 6माही व वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवला आहे. इथे 6माही आणि वार्षिक परीक्षेचा निकाल दर्शवला आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचा. प्रश्न काय आहे, वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण जास्त आहे. पास होण्याचे प्रमाण कोणत्या परीक्षेत, वार्षिक परीक्षेत विचारलं आहे. ॲन्युअल एक्झाममध्ये त्यांनी पासचं प्रमाण विचारलं आहे तिथे. आता बघा, आपण जेवढे काही वार्षिक परीक्षेत पास व्यक्ती आहेत त्यांची बेरीज करूया. आता बघा, पहिला काय आहे, दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण. आपल्याला अनुत्तीर्णांशी काहीच घेणं नाही, कारण आपल्याला पास विचारला आहे, म्हणून जो पहिला कॉलम आहे तो आपल्यासाठी काहीच नाही. दुसरा आहे 6माही परीक्षेत अनुत्तीर्ण म्हणजे फेल, परंतु वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण म्हणजे पास. आता बघा, इथे वार्षिक परीक्षेत पास आहे म्हणजे आपल्याला हे लागणार आहे, म्हणजे हे 14, 13, 18 आणि 18.
आता परत येऊया, 6माही परीक्षेत उत्तीर्ण परंतु वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण. इथं परत एकदा वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण सांगितले, आपल्याला पास सांगितले म्हणून हा पण नाही. बघा हा पण नाही, हा पण नाही. दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण म्हणजे याच्यात वार्षिक परीक्षासुद्धा ॲड होते. ती किती आहे? 64, 55, 46 आणि 70. आता आपण ह्या 2 जणांची बेरीज करूया. कोणाची? सेकंडची आणि 4ची. सेकंडची आणि 4ची. बघा 4 आणि 4 8, 6 आणि 1 7, इथे 7 झाले. 5 आणि 3 8, 5 आणि 1 6, हे 68 झाले. 8 आणि 7 14, 1 4 आणि 2 6, 8 7 आणि 1 8. आता मला सांगा, याच्यापैकी वार्षिक परीक्षेत पास होणाऱ्यांचं प्रमाण कोणत्या तुकडीत तुम्हाला जास्त दिसत आहे? डी मध्ये, कारण डीची बेरीज जास्त आलेली आहे 88, म्हणून आहे का ऑप्शनमध्ये? स्टॅटिस्टिक्स किंवा डेटावर आधारित हे गणित होते आणि अशा प्रकारे गणितांचं विचारण्याचं प्रमाण हे जास्त आहे. सोपे असतात गणित. परत एकदा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या एक तर सिरीजमध्ये विचारतील किंवा अशा आकृतीमध्ये विचारतील. आता या 2 संख्यांचा संबंध या संख्येशी आहे, या 2 संख्यांचा याच्याशी, या 2 संख्यांचा याच्याशी, तसाच या 2 संख्यांचा याच्याशी संबंध असल्यावर इथली संख्या काय येईल असं त्यांनी विचारलं आहे. आता बघूया 12 आणि 18. अशा वेळेस काय करायचे? पहिल्यांदा बेरीज करून घेऊया. 12 अधिक 18 किती झाले? 30. पण इथे किती आहे? 55. ते 30 आहे, इथे किती आहे? 55. मग मी काय करतो, 30 मध्ये किती मिळवावं लागतील? 25. 30 मध्ये 25 मिळवले तर 55. ठीक आहे. आता आपण इथे बघूया, इथे पण तसंच होतं का? तर 22 + 20 किती झाले? हे 42. आणि या 42 मध्ये जर तुम्ही किती मिळवायचे? इथं 25 मिळवले ना, या 42 मध्ये जर 25 मिळवले तर उत्तर येतं का 79? नाही येणार. उत्तर 79 येईल का? नाही येणार. म्हणजे +25चा तो जो फॉर्म्युला आहे तो आपला चुकीचा आहे. मग आता काय करा, समजा मी याच्या दुप्पट केले, किती झाले? 60. आणि याच्यातून 5 वजा केले तर 55 येते. आता इथे बघूया, इथे तसंच होतं का? 42 दुने किती होतात? 84. त्याच्यातून 5 वजा केला. हां, म्हणजे इथं सेम आहे. बघा 12 13, 25 गुणिले 2 50 वजा 5 आहे 45. हरकत नाही. आता इथे बघूया, 40 अधिक 18 किती झाले? हे 58. 40 अधिक 18 58 झाले. त्याला गुणिले तुम्ही 2 करा. 8 दुने 16, 1 5 दुने 10 आणि 11, 116. त्याच्यातून 5 वजा करा, 53. आहे का आन्सर? 53. बघा परत एकदा ABCDचं गणित आलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ABCD लिहून घ्या. इथे आपण जागा करूया गणिताला. एका सांकेतिक लिपीत रेड 9, एका सांकेतिक लिपीत रेड 9, ब्ल्यू 10, व्हाईट किती? परत एकदा ABCD लिहितो. तुम्ही व्हिडिओ पुढे घेतला तरी चालेल. परत एकदा ABCD. अंक द्यायचे आहे. इथे तसं काही सांगितलंच नाही की अंक कशा प्रकारे द्यायचे, त्याच्यामुळे आपल्याला जसे आपण नेहमी देत असतो. तेरा झाले, 14 15 16. अंडरस्टँड? आता काय आहे? रेड = 9. आता आर बघा किती नंबरला आहे? 18. आपण आता रेडचं बघूया. आर किती नंबरला आहे? 18. ई आहे 5 नंबरला. बेरीज करा. पहिल्यांदा बेरीजच करून घ्यायची. आणि डी आहे 4 नंबरला. 5 आणि 4 9, 9 त्रिक 27, म्हणजे 27 त्याचं उत्तर आलं. पण इथे काय आहे? 9. मग आता 27 मध्ये असं काय केल्यावरती ते 9 उत्तर येईल? भागिले 3 केल्यावर 27 भागिले 3 किती आले? 9. आता इथे 3 का केले? आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण 3च भागाकार करावा लागेल. त्यावेळेस आपल्याला ब्ल्यूचं उत्तर 10 यायला पाहिजे. मग आता ब्ल्यू बघूया, तर आपली ही स्टेप बरोबर येईल. बी आहे 2. बघा एल तिथे तुम्हाला दिसत आहे किती नंबरला आहे? 12. यू 21 आणि ई तुम्हाला दिसत आहे 5 नंबरला. बरोबर? आता यांची आपल्याला बेरीज करायची. 12 आणि 2 होतात 14, 21 आणि 14 होतात 35, 35 आणि 5. आता 40ला 3 ने भाग जाईल का?
नाही जात. मग इथे तर 10 आहे, मग त्याच्यामध्ये मग काय करावं लागेल, भागिले 4 बरोबर 10. आता लक्षात आलं की इथे अक्षर फक्त 3 होते म्हणून इथे 3ने भाग दिला. इथे अक्षर 4 आहे म्हणून 4ने भाग दिला. म्हणजे आता व्हाईटचं काय असेल कॉम्बिनेशन ते आपल्याला कळून जाईल. व्हाईटचे अक्षर 5 आहे, आपण फक्त त्यांची बेरीज करूया आणि भागिले 5. आता व्हाईट हा शब्द लिहिण्यापेक्षा मी डायरेक्ट त्यांची बेरीज करतो. डब्ल्यू बघा, इथे इकडच्या साईडला बघतो. डब्ल्यू बघा किती नंबरला आहे, 23. त्याच्यानंतर एच आहे, एच तुम्हाला 8 नंबरला दिसतो आहे. आय 9 नंबरला. टी बघा, टी किती नंबरला तुम्हाला दिसत आहे, 20. आणि नंतर काय आहे, ई. बघा 8 आणि 3 11, 11 9 20 आणि 5 25 होतात. 2 आणि 2 4 आणि 2 6, 65. व्हाईटचे अक्षर किती, 1 2 3 4 5. 65 भागिले 5 13. आहे का ऑप्शन? झालंय. आता बघा 95 नंबरचं एक्झाम्पल. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते. 2 खांबांमधील अंतर 50 मीटर. त्या आगगाडीचा ताशी वेग 40 किलोमीटर. तर 5601 खांब मोजण्यासाठी तास किती लागणार आहे? आता बघा इथे एक खांब असेल, इथे दुसरा असेल, तिसरा असेल, चौथा असेल. 2 खांबांमधलं अंतर किती सांगितलं आहे आपल्याला? 50 मीटर. म्हणजे या 2 खांबांमधलं इथलं अंतर आहे 50 मीटर. आता काय करूया आपण, 5600 खांबांमधलं अंतर मोजूया. जर 2 खांबांमध्ये 50 मीटर आहे तर त्या खांबांमध्ये किती, म्हणजे ते खांब गुणिले 50 अशा पद्धतीचे. परंतु आता मग 5600 गुणिले 50 करायचे का नाही, कारण जो पहिला खांब आहे बघा, हा जो पहिला खांब आहे हा जर तुम्ही धरला तर तुम्ही या खांबाचं कुठून तरी अंतर मोजताय असं त्याचा अर्थ होतो, बरोबर. परंतु हा खांब इथे जाईल, इथला अंतर, आणि हा खांब परत एकदा 2दा, हा 2दा, हा 2दा अशा पद्धतीने मोजल्या जातील. म्हणून ज्यावेळेस अंतर मोजायचं राहील आणि एवढे खांब असतील तर पहिला खांब आपण धरू का? नाही, कारण तिथून पुढे जायचं आहे आपल्याला, तिथून पुढे जायचं, मागे जायचं का नाही. म्हणून 5600 खांब येतील, कारण एक खांब आपण मायनस केला. गुणिले 50 करूया आपण, त्यांच्यातलं अंतर मोजायचं आपल्याला. बघा 6 पंचे 30 होतात, 3 5 5 25. हां, हे अंतर कशामध्ये आलं? मीटर, कारण आपल्याला 50 मीटर दिलेलं आहे. किती आहे? 2,80,000 मीटर असेल तर ते किलोमीटर किती? मीटरचं रूपांतर जर किलोमीटरमध्ये करायचं आहे तर 3 शून्य काढून टाका किंवा भागिले 1000 करा. मग याच्यातून भागिले 1000 केल्यावर किती होतात? 280 किलोमीटर आलं. 280 किलोमीटर म्हणजे 2,80,000 मीटर, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. आता किती आहे? 280 किलोमीटर ते रेल्वेला जायचं आहे. रेल्वे एका तासात किती जाते? 40 किलोमीटर. रेल्वेचा वेग दिलेला आहे तुम्हाला, किती आहे? 40 किलोमीटर. म्हणून इथे बघा तास, इथे किलोमीटर. एका तासात जर रेल्वे 40 किलोमीटर जाते तर 280 किलोमीटर जाण्यासाठी रेल्वेला किती तास लागेल? आणि आपल्याला तेच विचारलं आहे, किती तास लागेल? 280 भागिले 4, 4 7 28. किती तास लागणार आहे? 7. आहे का? अरे बाप, हे सोपं गणित आहे. बघा सरासरीच्या चॅप्टरमध्ये हे गणित आपण बघितलं आहे. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. ज्यावेळेस तुम्हाला मधले कोणतीच संख्या न देता पहिली आणि शेवटची संख्या दिलेली असते आणि तुम्हाला सरासरी काढायची असते, तर त्यावेळेस एक फॉर्म्युला आहे. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या आहे 1, दुसरी आहे 97, शेवटची आहे 97 भागिले 2, 98 भागिले 2. किती आले? 49. आहे का? काहीच गरज नाही 1 + 2 + 3 असं 97 पर्यंत करण्याची. डायरेक्ट असं करा, पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2, 49. इथे बघूया आता. 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर, ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? लेक्चरमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की ज्यावेळेस 2 संख्या असतील, रेल्वेची पण लांबी असेल, प्लॅटफॉर्म, बोगदा, पूल यांच्यापैकी कशाची लांबी असेल तर ती लांबी प्लस करा. पहिल्यांदा काही असेल तरी प्लस करा. म्हणून आता काय करा, 250 मीटर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे यांची लांबी काय होणार आहे? प्लस, म्हणजे 250 + 250. 250 + 250 किती झाले? 500 मीटर.
आलं लक्षात. रेल्वेचा वेग किती आहे, ताशी 45 किलोमीटर. किती वेळ लागेल, सगळे वेग आपल्याला, वेळ जो आहे तो सेकंदामध्ये दिलेला आहे. म्हणून आपलं जे काही इथं ताशी 45 किलोमीटर आहे ते आपल्याला सेकंदामध्ये करायचं आहे आणि किलोमीटरचं रूपांतर मीटरमध्ये. इथं ऑलरेडी 500 मीटर आहे. म्हणून ताशी म्हणजे 1 तासाला किती सेकंद असतात, 3600 सेकंद. म्हणून बघा इथे 3600, इथं मी सेकंद लिहित आहे आणि इथे मीटरमध्ये 3600 सेकंदाला 45 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 45,000 मीटर. आणि मीटरच्या खाली मीटर लिहा, 500 मीटर लिहा. तुम्हाला किती सेकंद लागतील, गुणाकार करा. 500 गुणिले 3600, 45,000. बघा हा 0 जाईल, हा जाईल, हा 9 चौक 36, 9 पंचे 45, 5 एक 5, 10, 10 चौक किती होतात, 40. किती वेळ लागणार आहे, 40 सेकंद. आहे का, हो. परत एकदा नफा तोटा. रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. जर गोपालची खरेदी किंमत म्हणजे गोपालने सुधीरकडून किती रुपयाला घेतली वस्तू, 2014 रुपयाला घेतली, तर रवीने ती वस्तू सुरुवातीला किती रुपयाला घेतली होती. आता पहिल्यांदा आपण काय करू, असं समजू की रवीने सुरुवातीला ती वस्तू 100 रुपयाला घेतली होती, कारण इथे सर्व टक्क्यांमध्ये आहे. म्हणून सुरुवातीची जी रक्कम आहे, समजा ती 100 रुपयाची खरेदी असेल, रवीची खरेदी 100 रुपये असेल, त्याने 6% नफ्याने सुधीरला विकली, म्हणजे त्याने सुधीरला 106 रुपयाला वस्तू विकली. बरोबर, ही रवीची आहे, ही सुधीरची आहे. सुधीरला किती रुपयाला विकली, 106 रुपयाला. आता सुधीरने काय केलं, 5% तोट्याने गोपालला विकली, म्हणजे 106च्या 5% करून ते त्याच्यातून वजा करा. आपण बघूया, 106 गुणिले 5, इथे आले 20, 2 पंचे 10, 2 त्रिक 6, 2 10 20, 5.3. 106च्या 5% किती आले, 5.3. तोट्याने विकले म्हणून 106 मधून आपल्याला 5.3 काय करावं लागतील, वजा करावे लागतील. 106 मधून 5 गेले 101, त्याच्यातून 0.3 गेले म्हणजे 100.7. म्हणजे गोपालला ती वस्तू किती रुपयाला भेटली आहे, 100.7. आणि हे 100.7 गोपालची खरेदी किंमत होती. मग ती खरेदी किंमत काय आहे, 2014. मग आता बघा, जर सुरुवातीची खरेदी किंमत 100 असेल तर वस्तू गोपालला जाते 100.7ला. बरोबर. जर मग ती सुरुवातीची खरेदी किंमत किती असेल, ज्यावेळेस गोपालला 2014ला वस्तू जाईल. आणि इथे खरेदी किंमत, कारण आपण सुरुवातीची खरेदी किंमत 100 पकडली होती, मग किती होतं, 100.7. 100 असताना 100.7, तर किती असताना 2014, 2014 100 भागिले 100. आता बघा इथे एक अंकाच्या आधी पॉईंट आहे, म्हणून तो पॉईंट जर मी काढला तर वर एक शून्य वाढेल. आलं. आता इथे धडधडीत दिसत आहे, 1007 दुने 2014 होतात. बरोबर, 100 दुने 200, 7 दुने 14, 1007 एक 1007, 2 गुणिले 1000 किती आलं उत्तर, 2000. आहे का, हो, पहिलाच ऑप्शन 2000. काहीच नव्हतं अवघड याच्यामध्ये. बघ, नेहमी मी सांगत असतो की या टॉपिकवर गणित येणार म्हणजे येणार, हे लक्षात घ्या. आता बघा काय आहे तो टॉपिक, सरासरी वेग. सरासरी वेगवर गणित येणार. सरासरी वेगाचा पहिल्यांदा इथे फॉर्म्युला बघा. ठीक आहे, इथेच लिहितो. सरासरी वेग 2xy अपॉन x + y. x म्हणजे पहिला वेग, y म्हणजे दुसरा वेग, आणि त्याला 2 ने 2 गुणिले पहिला वेग किती आहे. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो, तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती. पहिला वेग आहे 4 म्हणजे 2 गुणिले 4 करा. दुसरा वेग आहे 6 आणि खाली 4 अधिक 6. आलं लक्षात तुमच्या. बघा 6 चौक 24, 24 दुने 48, 6 4 10, किती आलं याचं उत्तर, 4.8. आहे का, 4.8. लास्ट एक्झाम्पल बघूया. येणार म्हणजे येणार,
काम मजूर वेळेवर गणित येणारच, काही झालं तरी. ए आणि बी एक काम एकत्रितपणे 15 दिवसात पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? वर आपण काम लिहितो, खाली लिहितो दिवस. म्हणून आता एकत्रितपणे 15 दिवसात करतात, म्हणून इथे ए प्लस बी हे आपल्याला मांडणी करायचे आहे. आपल्याला कोणाचं विचारलं आहे? एचं विचारलं आहे, म्हणून इथे ए, कारण वर काम लिहितो, काम एकच आहे, खाली दिवस. बीचे बघा दिवस किती आहे? 20 दिवस, आणि एकत्रित दिवस किती आहे? 15. एक काम 15 दिवसात. हा इकडे प्लसला आहे, तो तिकडे जाताना मायनस होईल, बरोबर. बघा 15 चोक 60, 15 त्रिक 45, 15 चोक 60 आणि 20 त्रिक 60, बरोबर. म्हणजे याला गुणाकार 4 करा, याला 3 करा, याला पण 4 करा, याला पण 3 करा. काय झालं? 4 वजा 3 60. किती दिवस लागत आहे? आपण खाली दिवस लिहितो. किती दिवस लागले? 60 दिवस. कोणाला? बीला, आहे का? ओके, 60 दिवस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आज जे काही एक्सप्लेनेशन बघितलं आहे ते गट ब पूर्वपरीक्षा, संयुक्त पूर्वपरीक्षा गट ब, जी 8 ऑक्टोबर 2022ला झाली होती, त्याचं गणिताचं एक्सप्लेनेशन बघितलं. त्याच्यामध्ये फक्त 15 हे जे काही गणितं होते आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न होते ते आपण इथे बघितले आहे. नेक्स्ट आपला जो व्हिडिओ असेल तो गट क पूर्वपरीक्षा 2022वर जे काही गणित बुद्धिमत्तेचं असेल ते विश्लेषण आपण बघूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तसं सांगा. तोपर्यंत मी सर्वांची रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.